आज आपण बनवणार आहोत कढईची आणि चवळीच्या दाण्याची मिक्स भाजी. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. खूप सिंपल रेसिपी आहे, जशी आपण रेग्युलरली बनवतो. आणि इथे आम्ही 2 भाज्या बनवलेल्या आहे, एक वांग्याची आणि एक कढईची भाजी इथे आम्ही बनवलेली आहे. तर इथे आता आपण काय करायचं आहे, जे आपले मीडियम साईजचे जे 2 कांदे आहेत ते आपण इथे चिरायला घ्यायची आहे. आणि कढईची भाजी अशी आहे जी मॅक्सिमम लोकांनी नसेल बनवलेली, सो म्हणून आज ही रेसिपी तुमच्यासोबत आज आम्ही शेअर करत आहोत. आणि इथे चवळीचे दाणे जे आहे ते आपण धुवून त्याला चांगलं सोलून चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आणि इथे आपण ऑलरेडी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे आपण कांदा चिरायचे. आणि तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही मिरच्या चिरू शकता. आणि इथे आता आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्याला आपण बारीक चिरून घ्यायचं, बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत लसूण, त्यालाही आपण बारीक चिरून घ्यायचं आहे, त्यालाही बारीक कट करून घ्यायचं आपण चांगलं. आणि आता आपण इथे आपली कढईची भाजी चांगली निवडून घेतलेली आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण इथं याला. आणि आता आपण याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि रेसिपी खूप युनिक आहे आणि खूप सिंपल पण आहे. सो आय होप तुम्ही एंडपर्यंत बघसाल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडता तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता इथे आपण जी आपली कढईची भाजी आहे त्याला आता आपण ते चिरून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण भाजी करता शेंगदाण्याचे जे कूट आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. शेंगदाणे आपण याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, जास्त एकदम बारीक पण नाही करायचं आहे, थोडंसं असं थोडंफार जाड राहू द्यायचं आहे फक्त. आणि आता इथे आपण तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. आणि आता इथे आपण टाकलेल्या आहे मिरच्या, चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपण कांदा टाकायचा आहे, त्यालाही आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपण घेतलेलं आहे टमाटे मी इथे चिरून घेतलेलं होतं, सॉरी तेव्हा माझा व्हिडिओ नव्हता चालू. सो आता याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे 2-3 मिनटं करता. आणि त्यानंतर आता आपण टमाटर टाकायचं आहे. आता याला आपण चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे, बारीक होऊ द्यायचं आहे त्याला. आणि याला आता आपण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे 2-3 मिनटं करता. आणि हां, तुम्ही जर ही भाजी बनवायला असेल कढईची अशा टाईपमधून तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, त्याने आम्हाला पण कळेल. आणि आता इथे आपण जे शेंगदाण्याचं कूट तयार केलं होतं ते आपण तेलामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि यालाही आता आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. त्यानंतर आता आपण यामध्ये टाकायचं आहे हळद. आणि यामध्ये थोडंसं आपण जास्त नाही, थोडीशीच हळद यूज केलेली आहे. आणि आता आपण याला हलवून घ्यायचं आहे. याला चांगलं आता आपण 2-3 मिनटं करता होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटं नाही, 2-3 सेकंडं करता आपल्याला याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण इथे जी आपली कढईची भाजी होती ती आता आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण इथे चवळीचे शेंगांचे जे दाणे आहेत ते आता यामध्ये आपण टाकून द्यायचे आहे. सो इथे आता आपण जे चवळीचे शेंगांचे दाणे आहेत ते आता आपण इथे टाकून घेतलेले आहेत. आणि याला आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे. आणि इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते मीठ सगळं मिक्स होईल.
आणि आता इथे आम्हाला भाजी जी ती कोरडी हवी होती, म्हणून इथे आम्ही फक्त 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपण बाजूला याला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आपण वांग्याची भाजी बनवायला घ्यायची. तेलामध्ये आपण जिरं टाकायचं आहे. त्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण टाकायचं आहे मिरची. त्यालाही आता आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. जे आपले मिरची वगैरे ते सर्व आपण जे व्हेजिटेबल्स होते ते आधीच आपण कट करून ठेवलेले होते. आणि इथे जे वांग्याची भाजी आहे ते खूप सिम्पल आणि आपण जे नॉर्मल डेजमध्ये बनवतो तशीच रेसिपी आहे. सो एंडपर्यंत नक्कीच बघा, खूप इझी आहे. त्यानंतर इथे आता आपण थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि नंतर आता इथे आपण शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आपण तयार केला होता तो यामध्ये आपण टाकायचा आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता आपण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. शेंगदाणे जे आपलं आहे ते सर्व याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपण जे वांगे आपले ते चिरून घेतलेले होते आणि स्वच्छ धुवून घेतलेले होते, तर आपण आता यामध्ये वांगे टाकायचे आहे. मिक्स करायचं आहे चांगलं. आता आपण यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण याला आता परत. थोडंसं 1 वाटी आता आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून द्यायचं आहे गॅसवर. आणि जिथपर्यंत आता आपले वांगे शिजत आहे तिथपर्यंत आपण इथे कढईच्या भाजीला बघायचं आहे आणि ती इथे आता भाजी झालेली आहे कढईची, तर तुम्ही बघू शकता. आणि इथे आता आपल्या वांग्याची भाजी पण रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि चला तर मग आता आपण ताट वाढायला घेऊ. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. इथे आपण कढईची आणि वांग्याची भाजी बनवलेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड थँक यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज.